संपूर्ण श्री शिव महापुराण रुद्रसंहिता सृष्टिखंड अध्याय 15वा सृष्टी रचनेचे वर्णन। नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, आपण शिवचरित्र सांगून माझे ज्ञान वाढविले। आता शिवप्रभूंच्या आज्ञेप्रमाणे पुढे काय केले याविषयी माहिती सांगा। ब्रह्मदेव म्हणाले, आम्हाला आशीर्वाद देऊन व आज्ञा करून शिवजी अंतर्धान पावले। मी श्री हरी विष्णूंकडून ज्ञान प्राप्त करून सृष्टीची रचना करण्याचा निश्चय केला। त्यांनी मला उपदेश केला। मी कठोर तप करावयास सुरुवात केली। त्या आराधनेने विष्णू प्रकट झाले। विष्णू म्हणाले, शिवजींच्या इच्छेने मी आपल्या सर्व इच्छा पूर्ण करू शकतो, तरी आपली काय इच्छा आहे ते सांगा। त्यावेळी शिवजींनी अनंत रूप धारण केले, सर्व बाजूंनी व्यापून राहिले। मी अनन्य भावाने नमस्कार केला। महादेवांच्या प्रेरणेने मला सृष्टी निर्मितीची इच्छा झाली। त्यावेळी सृष्टीची निर्मिती झाली। त्यानंतर माझ्याकडून स्थावर पदार्थांची रचना झाली, याला मुख्य सर्ग म्हणतात। मी दुसरा सर्ग उत्पन्न केला, त्यामध्ये पशु पक्षी इत्यादींचा समावेश आहे। ऊर्ध्वश्रोता नावाच्या तिसऱ्या सर्गाची रचना केली। सात्विक सर्ग देवसर्ग म्हणून विख्यात झाला। त्यानंतर माझ्याकडून रजोगुणी सर्ग निर्माण झाला। 5 वैकृतिक आणि 3 प्राकृतिक सर्ग मिळून 8 प्रकारची सृष्टी निर्माण झाली। या 8 सर्गाशिवाय आणखी एक 9वा सर्ग आहे, ते प्राकृतिक आहे आणि वैकृतकही आहे। द्विजात्मक असलेल्या या सर्गाला कौमार सर्ग म्हणतात। यात सनक सनंदन इत्यादी कुमारांची निर्मिती झाली। हे 4 कुमार माझे मानसपुत्र आहेत। ते वैराग्यवान आहेत, सात्विक व्रताचे पालन करणारे आहेत, प्रपंचापासून अलिप्त व ज्ञानी आहेत। ते शिवजींचे स्मरण करत असतात। त्यांनी सृष्टी कार्यात लक्ष घातले आहे। मी विष्णूंचे स्मरण केले। ते मला म्हणाले, तुम्ही भगवान शिवजींची तपश्चर्या करा। त्यांच्या सांगण्याप्रमाणे मी तपश्चर्या करण्यास सुरुवात केली। त्यावेळी अर्धनारीश्वर रूपाने ते प्रकट झाले। परम तेजस्वी त्यांचे ते रूप पाहून मी धन्य धन्य झालो। मी त्यांना भक्तिभावाने नमस्कार केला, त्यांची स्तुती केली। त्यांनी आपल्यासारखे अनेक गण निर्माण केले। मी त्यांना पुन्हा विनंती केली, हे महादेवा, आता तुम्ही जन्ममृत्यूचे बंधन असणारी जीवसृष्टी निर्माण करा। त्यावेळी महादेव म्हणाले, मी जन्ममृत्यूचे भय असणारी प्रजा निर्माण करणार नाही, कारण कर्माच्या अधीन असल्यामुळे जीव दुःखांनीच युक्त असणार आहे। मी गुरुरूपाने उत्तम ज्ञान देऊन त्यांचा उद्धार करीन, म्हणून जन्ममृत्यूचे भय असणारी प्रजा तुम्ही निर्माण करा। नारदा, अशा प्रकारे मला प्रेरणा देऊन भगवान अंतर्धान पावले। नमः शिवाय। ओम।